घरगुतीचे पूर्ण आयटम्स आहेत आणि बनवल्यानंतर फ्राय केल्यानंतर असे दिसतात. सो म्हणजे प्रॉपर घरगुती पद्धतीचं आहे सगळं कोकणचं. इथे पण खूप सारे म्हणजे तुम्हाला नॉनव्हेज रिलेटेड पुन्हा एकदा आयटम बघायला मिळतील, ज्याच्यामध्ये चिकन चीज कबाब आहेत 100 रुपीजमध्ये 3, किंवा चिकन हंगामा कबाब, चिकन रशियन कबाब. नंतर सो हे गाईज, गुड इव्हनिंग. मी निलेश बांबाडेकर ब्लॉग्समध्ये पुन्हा एकदा स्वागत करतोय. आणि आज आहे संडे. सो आज आपण आलेलो आहोत परेलला आलो कामगार मैदानला. आणि कामगार मैदानला येण्याचं कारण आहे, आज आपण एक महाराष्ट्राची थाळी हा एक कार्यक्रम आहे जो भाजप पुरस्कृत आहे. तो कार्यक्रम तो इव्हेंट आपण कव्हर करायला आलो. सो लेट्स गो, आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया काय काय आपल्याला इथे बघायला मिळतं आहे. सो बघूया कोकण आणि ते सी फूड फेस्टिवल किंवा तसंच काहीतरी आहे. सो लेट्स गो इनसाइड. सो गाईज, तुम्ही माझ्या मागे बघू शकता ही सारी गर्दी ही इथलीच आहे सगळी. या फूड फेस्टिवल म्हणा किंवा महाराष्ट्राची थाळी जो कार्यक्रम आहे जो परेलला आपण आलेलो आहोत. सो आता बघूया आपण इथे काय काय बघायला मिळतं. लेट्स एक्सप्लोर दिस. सो गाईज, तुम्ही बघू शकता भारतीय जनता पार्टी म्हणजेच BJP आराध्य फाउंडेशन थ्रू थाळी महाराष्ट्राचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि आज आहे 13 तारीख. सो आज लास्ट दिवस आहे संडे. सो मी तुम्हाला असं सांगू नाही शकत की तुम्ही येऊन इथे एन्जॉय करा. यायचं असेल तर तुम्हाला नेक्स्ट इयरला यावं लागेल. सो इथे हा थोडक्यात बोलायचं झालं तर हा फूड फेस्टिवल आहे. सो कोकण, पश्चिम महाराष्ट्र, खानदेशी, वराडी, आगरी कोळी, मराठवाडा, सिंधुदुर्ग किंवा सावजी, नागपूर याच प्रकारचे आपल्याला खाद्यपदार्थ इथे बघायला मिळणार आहेत. सो आता बघू शकता आपण इथे सगळे स्टॉल लागलेले आहेत. जे हा पाण्याचा स्टॉल आहे किंवा इथे सोडा वगैरे. सो आपण आता ते बघूया काय काय आपल्याला बघायला मिळतं आहे. सो लेट्स गो. सो गाईज, आता आम्ही इथे सरबत घेतो कारण तहान खूप लागले. संध्याकाळचे 7-7:30 झाले आहेत. सो मी आता कालाकट्टा आणि लेमन ज्यूस पितो आहे. सो बघू शकता तुम्ही इथे बऱ्याच प्रकारचे मसाले तुम्हाला ते पोटॅटोचं जे टॉर्नेडो म्हणतात, म्हणजे त्यात बरेच सारे म्हणजे चिप्ससारखं असतं ते. आणि ते आता सरबत आहे. सो आम्ही लेमन ज्यूस आणि कालाकट्टा ज्यूस घेतो आहे. खूप तहान लागली होती. बघू शकता सो इथे बटाटे ते टोर्नाडो तयार होते, रेडी होते. तुम्ही ते बघू शकता. काही 70 रुपीज त्याची प्राईस आहे. पोटॅटो ट्विस्टर. सो अशा प्रकारे बरेच सगळे मसाले लावून त्याला मेयोनीजमध्ये वगैरे डिप करतात. सो गाईज, इथे तुम्हाला बरेच प्रकारचे मुखवास, सुरण वगैरे भेटेल. म्हणजे ऑलमोस्ट तेच मी जसं म्हटलं की बऱ्याच साऱ्या जत्रेमध्ये या गोष्टी बघायला मिळतात. खूप साऱ्या प्रकारचे मुखवास आणि सुरण वगैरे. त्यानंतर इथे तुम्हाला रोल आईस्क्रीम मिळेल, स्मोकी. सो हे इथे बघू शकता तुम्ही. जे म्हणजे हा आईस्क्रीमचा हे असतो, म्हणजे थंड होतं, त्याच्यावर तुम्ही काही टाकून म्हणजे गुलाबजाम एनिथिंग टाकून तुम्ही आईस्क्रीम बनवून घेऊ शकता. सो ते आहे. आणि स्मोकी आईस्क्रीम म्हणजे ते ओरिओ बिस्किट टाकून आणि ते नायट्रोजन वगैरे टाकून देतात तुम्हाला. त्याच्यात तुम्हाला स्मोकी बिस्किट मिळतं. नंतर गाईज, इथे ताजा खरवस मिळेल तुम्हाला. महाराष्ट्राची अविष्ट चव, शुद्ध व ताजा. बरोबर. काय प्राईज आहे का याची? काय प्राईज आहे याची? 120. एक डबा? नाही ठीक आहे चालेल. सो गाईज, तुम्हाला इथे खरवस मिळेल 150 रुपये आणि 120 रुपये प्राईज आहे डब्यांची. सो अमेझिंग. आणि इथे तुम्हाला आईस्क्रीम वगैरे मिळेल. आईस्क्रीम, फालुदा अँड ऑल त्या गोष्टी. त्याचं हे स्टॉल आहे, म्हणजे रबडी फालुदा वगैरे त्या गोष्टी तुम्हाला इथे मिळतील. आणि गाईज, इथे बसण्यासाठी व्यवस्था केली. म्हणजे तुम्ही इथे काही खायला घेतलं म्हणजे काही असेल तर तुम्ही इथे बसून फॅमिलीबरोबर खाऊ शकता. आता बघू शकता व्यक्ती नॉनव्हेजचं जेवण जेवतात आहे. सो बरेच काही म्हणजे नॉनव्हेज असेल, स्नॅक्स असतील, तुम्ही इथे बसून खाऊ शकता. सो अशा प्रकारे स्टॉल लागलेले.
गाईज इकडे चिकन दम बिर्याणी हाफ 130 रुपीज 180 रुपीज फुल. सो तुम्हाला चिकन दम बिर्याणी मिळेल. इकडे आचरेकर मालवणी स्पेशल म्हणून कणकवलीचे आहेत, त्यांच्याकडे सुद्धा नॉनव्हेज आयटम आहे जिथे तुम्हाला स्पेशल मिसळ मालवणी वडे वगैरे मिळतील. सो अमेझिंग, म्हणजे आपल्या कोकणातले बरेच सारे पदार्थ इथे मिळतील. तुम्ही बघू शकता इथे प्रॉपर असं म्हणजे सगळं तुम्हाला व्यवस्थित मिळेल. त्यानंतर इथे महालक्ष्मी फूड हाऊस आहे सोलापूरचं, म्हणजे इथे तुम्हाला महाराष्ट्राची थाली वगैरे बघायला मिळेल. सो अमेझिंग, बघू शकता तुम्ही चिकनचे सारे आयटम्स आहेत आणि वगैरे, म्हणजे मडक्यामध्ये नॉनव्हेज आयटम्स वगैरे आहेत. आय थिंक फिश वगैरे पण आहेत. सो तुम्ही बघू शकता छान सारे आयटम आहेत. म्हणजे तुम्ही जेवायच्या स्नॅक्स म्हणून पण तुम्ही घेऊ शकता. नंतर इकडे स्पेशल चिकन बांबू बिर्याणी आहे. बांबूमध्ये बिर्याणी बनवली जाते. हे मी खूप सारे यूट्यूबवर पाहिले होते, म्हणजे प्रत्यक्ष तुम्ही बघू शकता चिकन बांबू बिर्याणी. 300 रुपीज, 275 व्हेज, 350 रुपीज. सो त्याचे तसे रेट्स आहेत. सो चिकन बांबू बिर्याणी अमेझिंग. सो दादा सांगतो त्याप्रमाणे इथे सावजी स्पेशल तुम्हाला चिकन मिळेल. जे स्पेशल म्हणजे आपल्या मराठमोळं जेवण मिळेल महाराष्ट्राचं, ज्याच्यामध्ये ज्वारी भाकरी, बाजरी, मटन मसाला, चिकन बिर्याणी, मटन कलेजी सगळे आयटम्स तुम्हाला बघायला मिळतील. सो सावजी चिकन कलेजी तुम्हाला मिळेल. सावजी चिकन मसाला, सावजी ग्रेव्ही. ओके, दॅट्स अमेझिंग टेस्टी. ओके, वजरी, हां वजरी तर मी पण खूप खातो. अमेझिंग. सुक्का मटन ग्रेट. ओके, सावजी मटन. आणि प्रॉपर याच्यात तुला भाकरी वगैरे सगळे मिळतात ना याच्यात. ओके ओके, चालेल. अमेझिंग. सो नक्कीच तुम्ही भेट द्या अंजली महिला बचत गटाला आणि त्या अमेझिंग सावजी प्रकारच्या सगळ्या तुम्हाला चिकन मटन खायला भेटेल. सो अमेझिंग. थँक्स दादा. आणि इथे तुम्हाला परत बाजूला अजून एक स्टॉल आहे जिथे तुम्हाला चपाती, तांदळाची भाकरी, चिकन मसाला, बोंबील फ्राय, पापलेट मसाला, चिकन सुक्का, कलेजी वगैरे सगळं बघायला मिळेल. इथे मोदक, दादा काय मोदक आहेत का? ओके. सो अमेझिंग, म्हणजे मोदक पण तुम्हाला इथे मिळतील. आणि चायनीजचे आयटम्स वगैरे किंवा हे तुम्ही बघू शकता चिकनचे आयटम्स वगैरे. सो अमेझिंग. सो एकंदरीत तुम्हाला चिकनचे जर तुम्ही नॉनव्हेज लवर असाल तर खूप सारे स्टॉल्स आहेत इकडे तुम्ही बघू शकता. तुम्हाला खूप सारे नॉनव्हेजचे स्टॉल बघायला मिळतील. नंतर गाईज बाबा बिर्याणी अँड कबाब. सो इथे पण खूप सारे म्हणजे तुम्हाला नॉनव्हेज रिलेटेड पुन्हा एकदा आयटम बघायला मिळतील, ज्याच्यामध्ये चिकन चीज कबाब आहेत 100 रुपीजमध्ये 3, किंवा चिकन हंगामा कबाब, चिकन रशियन कबाब, नंतर लॉलीपॉप म्हणा 100 रुपयात 3, किंवा चिकन तंगडी कबाब म्हणा, चिकन मलाई कँडी म्हणा, किंवा चिकन कँडी, चिकन स्पेशल रोल वगैरे. खूप अमेझिंग. सो चिकनशी रिलेटेड नॉनव्हेज, खरंच नॉनव्हेज लवरने इथे तर मस्ट व्हिजिट प्लेस आहे. सॉरी पण ॲक्च्युली लास्ट डे त्यामुळे मी तुम्हाला असं सांगू नाही शकत की तुम्ही येऊन व्हिजिट करा, कारण तुम्ही यायचं असेल तर तुम्हाला नेक्स्ट इयरलाच यावं लागेल. बट खरंच अशा म्हणजे इव्हेंटला किंवा अशा ठिकाणी तुम्ही नक्कीच व्हिजिट करायची पाहिजे जिथे महाराष्ट्रातल्या ऑलमोस्ट सगळ्या प्रकारचे जेवण आपल्याला टेस्ट करायला मिळेल, स्पेशली नॉनव्हेज. सो अमेझिंग. बाबा बिर्याणी कबाब. सो इथे येऊन खूप सारं नॉनव्हेज तुम्हाला बघायला मिळेल. नंतर गाईज तुम्ही बघू शकता मडक्यातील मावळी चिकन महिला बचत गटाचं आहे हा पण आयटम. इथे तुम्ही म्हणजे चुलीवरचं मडक्यातलं नॉनव्हेज तुम्हाला इथे बघायला मिळेल. कम्प्लिटली गरम गरम बनतं आहे आणि त्याची तुम्ही टेस्ट घेऊ शकता. सो प्रॉपर घरगुती, म्हणजे अगदी घरगुती जसं चिकन मटन असं त्याचंच तुम्हाला फील येईल. म्हणजे असं नाही कुठे तुम्ही हॉटेलमध्ये खाल्ल्यानंतर हॉटेलचं तेच जेवण तेच मसाला असतात. सो इथे कम्प्लिटली घरगुती लेडीजने बनवलेलं जेवण आणि तसं ते तुम्हाला बघायला मिळेल. कॅशेस तुमच्याकडे पाहिजे अशी गरज नाही, पेटीएम सगळीकडे आहे. सो पेटीएमनी तुमचं सगळं काम होईल. सो थोडक्यात सांगायचं झालं तर म्हणजे एकदम प्रॉपर घरगुती पद्धतीचे जेवण तुम्हाला तिथे नक्कीच मिळेल. नंतर काही सुविधा बघू शकता नादखुळा अस्सल कोल्हापुरी म्हणून आहे, जिथे तुम्हाला ग्रिल चिकन, पांढरा रस्सा, तांबडा रस्सा, स्पेशल मटन थाळी वगैरे, कोल्हापुरी चिकन वगैरे बघायला मिळेल. सो हे कम्प्लिटली कोल्हापुरी पद्धतीचं जेवण आहे आणि इथे तुम्हाला कम्प्लिटली असं
कोल्हापुरी प्रकारचं जेवण ज्याच्यामध्ये पांढरा रस्सा तांबडा रस्सा जर स्पेशली तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की ते येऊन व्हिजिट करू शकता. आणि म्हणजे नादखुळा अस्सल कोल्हापुरी इथे कम्प्लिटली तुम्हाला कोल्हापुरी प्रकारचं जेवण बघायला मिळेल. नक्कीच व्हिजिट करा. मस्त अमेझिंग ऑप्शन्स आहेत नॉनव्हेजसाठी. नंतर गाईज तुम्ही बघू शकता वैभव लक्ष्मी महिला बचत गट बीडचे आहेत हे. इथे तुम्हाला महाराष्ट्राची इथे सुद्धा महाराष्ट्रीय थाली बघायला मिळेल ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता म्हणजे काही व्हेजचे पण आयटम दिसतात आहे मला भाजी वगैरे. आणि यस इथे व्हेजिटेरियन आहे आय थिंक हे. कारण बऱ्याच नॉनव्हेजचे आयटम वगैरे तिथे समोर आय थिंक वांग्याचं भरीट काहीतरी समथिंग बनतं आहे. आणि इथे शेंग्याची भाजी वगैरे किंवा भाकरी वगैरे इथे पिठलं भाकरी म्हणा किंवा ही पालेभाजी आहे किंवा पालेभाजीच्या या आय थिंक कारल्याची वडी वगैरे किंवा कारल्याची भजी टाईप वगैरे आहे. सो हे व्हेजिटेरियन आहे. हुरड्याचे पीठ वगैरे मिळेल. सो तसंच पुरणपोळी झुणका भाकरी व्हेज थाली म्हणा भरली वांगी भाकरी ओके अळूवडी वगैरे. सो हे बीडकर म्हणजे बीडचं स्पेशल जे आयटम आहेत ते तुम्हाला इथे बघायला मिळतील वैभवलक्ष्मी महिला बचत गटमध्ये. सो गाईज पाटणादेवी महिला बचत गटचा पण इथे एक स्टॉल आहे जो जिथे तुम्हाला खानदेशी प्रकारचं जेवण भेटेल ज्याच्यामध्ये कचोरी म्हणा इथे बघू शकता तुम्ही कचोरी वगैरे बनते किंवा अजून आय थिंक आयटम इथे सुद्धा बरेच काय काय आहेत म्हणजे तेच पिठलं म्हणा किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या थालीपीठा वगैरे बघू शकता तुम्ही आणि भाकरी वगैरे. सो स्पेशल शेवभाजी भरलेलं वांगं भाकरी चपाती वांग्याचं भरीत ठेचा कळण्याची भाकरी पिठलं भाकरी ठेचा या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील. सो महाराष्ट्रातले आपले जेवढे पण काही गोष्टी आहेत त्याच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे खायला मिळतील. काही काय पालकाचे थालीपीठ दही ठेचा 50 रुपये फक्त मांडे 100 रुपये. हे मी बरेच सारे पदार्थ आता ऐकलेले आहेत किंवा पाहिलेले आहेत पण नक्कीच तुम्ही येऊन इथे व्हिजिट करू शकता म्हणजे व्हिजिट करून नक्की त्याची टेस्ट घेऊ शकता आस्वाद घेऊ शकता. सो शेगावची स्पेशल कचोरीसुद्धा तुम्हाला इथे मिळेल. तर काही तुम्ही ते नॉनव्हेज वगैरे खाल्ल्यानं आपल्याला एक काहीतरी स्वीट डिश किंवा पान वगैरे लागतं. सो इथे पानाचा पण स्टॉल आहे. इथे चॉकलेट पान मिळतं मगई पान म्हणून बनारस पान कलकत्ता मिठा पान. सो बऱ्याच साऱ्या प्रकारचे पान तुम्हाला इथे बघायला मिळतील खायला मिळतील. सो नॉनव्हेजचं जेवण झालं तर आपण पान स्पेशली ट्राय करतो. सो हे पान फायर पान पण मिळतं. बऱ्याच ठिकाणी आता फायर पान कॉमन झालं आहे. सो फायर पानसुद्धा तुम्हाला इथे मिळेल. सो अशा प्रकारे पान स्टॉल आहे इथे. नंतर गाईज अस्सल पुणेरी मिसळ चटकदार ओली भेळ किंवा मटकी भेळ अशा प्रकारचे बऱ्याच साऱ्या प्रकारच्या ज्या स्पेशल भेळ किंवा मिसळ असतात दही भेळ वगैरे हे सुद्धा तुम्हाला इथे बघायला मिळेल. सो स्नॅक्सचे पण आयटम खूप सारे आहेत इथे. सो नॉनव्हेजचे आयटम खाऊन झाल्यानंतर इथे तुम्ही स्नॅक्सचे आयटम ट्राय करू शकता ज्याच्यामध्ये भेळ वगैरे तुम्हाला भेटेल किंवा मटकी भेळ दही भेळ सगळ्या प्रकारचे भेळीचे आयटम्स इथे अमेझिंग आहेत. सो ते सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. आता मी नॉनव्हेजचे आयटम काहीतरी ट्राय करायचा प्रयत्न करणार आहे कारण म्हटलं इथूनच जेवून जाईल मग घरी परत जेवणाचं काही गरज नाही. सो लेट्स ट्राय. सो गाईज इथे विक्रम क्लासिक प्रीमियम टीचा एक स्टॉल आहे जिथे तुम्ही आपण नॉर्मली बऱ्याच साऱ्या चहा पितोच. सो हा सुद्धा एक चहाचा ब्रँड आहे विक्रम टी म्हणून. सो गाईज इथे सवाई मसाले पण आहेत. सवाई मसालेमध्ये तुम्ही बघू शकता ते खूप सारे प्रकारचे मसाले वगैरे भेटतील जसे आपण म्हणजे जसं मी खामकरांचे मसाले आमच्या घरी ट्राय केले जातात. सो इथे सवाई मसाले बरेच प्रकारचे भेटतील ज्याच्यामध्ये कोल्हापुरी मसाला चिकन बिर्याणी मसाला चिकन कोल्हापुरी मसाला वगैरे एकंदरीत आपण घरी जेवढे पण मसाले वापरतो ते सगळे मसाले तुम्हाला बघायला मिळतील. सवाई मसाले यांच्याकडे 70 इयर्स जुनं हे शॉप आहे म्हणजे आणि त्यांचं हे स्टॉल आहे. सो बरेच सारी सवाई मसाले आणि सवाई मसाल्याशी रिलेटेड बरेच सारे आयटम्स तुम्ही म्हणजे बऱ्याच साऱ्या जेवणाच्या घरगुती जेवणामध्ये तुम्ही वापरू शकता ते. सो त्याच्या पण त्यांनी एक स्टॉल ठेवलं की सॅम्पल तुम्ही ट्राय करू शकता सवाई मसाले आयटम्स कसे आहेत ते. आपले व्हेज नॉनव्हेजचे आयटम झाल्यानं खाण्याचे इथे तुम्हाला जनरल स्टॉल्स बघायला म्हणजे ज्याच्यामध्ये लेडीजचे पर्स म्हणा लेडीजचे ज्वेलरीज म्हणा किंवा इथे पुढे आलात तर तुम्हाला ड्रेस जेंट्स किंवा लेडीजचे शर्ट्स वगैरे कुर्ते वगैरे बघायला मिळतील. नंतर लेडीजच्या काही साड्या वगैरे त्याचे शॉप्स पण आहेत. आणि इथे पुढे आल्यानंतर तुम्हाला म्हणजे खूप सारे म्हणजे हार वगैरे जे आपण घरी जनरली वगैरे यूज करतो किंवा याच्यामध्ये यूज होतात जे आपण घरी फोटोला वगैरे यूज करतो ते हार आहेत सगळे. नंतर थोडक्यात सांगायचं झालं तर आपलं हे कोकणामधले बरेच सारे आयटम्स आहेत याच्यामध्ये तुम्हाला मसाले म्हणा किंवा कोकम म्हणा आगळ वगैरे या सगळ्या गोष्टी बघायला मिळतील. आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथे परत एकदा लेडीजचे आयटम्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला लेडीजच्या कानामध्ये घालतात इयरिंग्स म्हणा गळ्यातलं म्हणा त्या सगळ्या गोष्टी बघायला मिळतील. सो त्याचा एक हा स्टॉल आहे. नंतर
इथे पुन्हा एकदा चिकन मंचुरियनसाठी जो मसाला वापरला जातो त्याचे मसाल्याचा एक शॉप आहे. चिकन मंचुरियन क्रिस्पी मसाला, मटकर मसाले म्हणून एक ब्रँड आहे, त्यांचा एक स्टॉल आहे. नंतर इथे एक जनरल स्प्रेचे वगैरे जे घरी आपण पेस्ट कंट्रोलसाठी वापरतो ते त्यांचा एक स्टॉल आहे. नंतर इथे तुम्हाला ॲक्युप्रेशर किंवा ॲक्युथेरपी याच्याशी रिलेटेड बरेच सारे आयटम्स आहेत, त्याचा एक स्टॉल आहे. आणि पुन्हा इथे आपली जी स्पेशल सावंतवाडीची खेळणी जी आहेत, लाकडी खेळणी, त्यांचा एक स्टॉल आहे जिथे म्हणजे तुम्हाला खूप साऱ्या खेळणी म्हणा किंवा बसगाडी, आणखी काही लहान मुलांची खेळणी, पोलपाट लाटणं किंवा त्याच्याशी आणखी बऱ्याच काही रिलेटेड असे आयटम्स, सो हे तुम्हाला इथे बघायला मिळतील. सो त्याचा एक स्टॉल आहे हे, जे सावंतवाडीचं फेमस लाकडी खेळण्यांचं शॉप आहे, तेच त्याचंच एक छोटंसं पार्ट म्हणून हे एक स्टॉल आहे इथे. नंतर गाईज इथे एक तुम्हाला बघायला मिळेल की इथे म्हणजे चिप्स वगैरे जे घरात आपण चहाबरोबर किंवा नाश्त्यासाठी आपण खातो ते चिप्सचं शॉप आहे, रिअल टेस्ट म्हणून. म्हणजे बटाटा चिप्स म्हणा किंवा फ्लेवर चिप्स म्हणा वगैरे त्याचंच शॉप आहे. त्याच्यानंतर पुन्हा एकदा गाईज इथे पुन्हा एकदा लेडीजचं एक शॉप आहे, म्हणजे कपड्यांचा वगैरे म्हणा. इथे तुम्हाला घरी काही आपण छोट्या छोट्या मूर्ती ज्या ठेवतो, म्हणजे मग त्याच्यामध्ये देवांच्या मूर्ती म्हणा, छत्रपती शिवरायांच्या मूर्ती म्हणा, त्या तुम्हाला बघायला मिळतील, त्याचं शॉप आहे. सो अमेझिंग, तुम्ही बघू शकता. सो त्या गणपतीच्या मूर्ती म्हणा, देवदेवतांच्या मूर्ती म्हणा, की त्याचे छोटे छोटे पार्ट म्हणा, त्यांचेही तुम्हाला बघायला मिळेल. सो इथे एक जडीबुटी, आयुर्वेदिक जडीबुटीचं स्टॉल आहे. इथे खूप साऱ्या जडीबुटीज तुम्हाला मिळतील, ज्या तुम्ही म्हणजे आपण शरीराशी काही रिलेटेड व्याधी असतील त्यासाठी तुम्ही वापरू शकता. आयुर्वेदिक जडीबुटी आहे, त्याचा एक स्टॉप आहे, त्याचा एक स्टॉल आहे. त्यानंतर इथे तुम्हाला मालवणी मसाले म्हणा किंवा म्हणजे पुन्हा लाडू वगैरे म्हणा, आगळ म्हणा, त्याचा एक स्टॉल आहे. काजू वगैरे, आपले उकडे तांदूळ म्हणा किंवा हे लाल दडपे पोहे, त्याचा एक स्टॉल आहे. नंतर काही इथे पुन्हा एकदा लेडीजचं शॉप आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला साड्या आणि काही कॉस्मेटिक्स मिळतील. नंतर इथे एक इथे पुन्हा एकदा म्हणजे सगळं आपल्या कोकणाशी रिलेटेड बऱ्याच साऱ्या छोट्या मोठ्या गोष्टी, आंबोळी पीठ म्हणा, घावण पीठ म्हणा, याचा एक शॉप आहे, कोकणी घरगुती प्रोडक्ट्स म्हणून. सो श्री स्वामी समर्थ पण घरगुती उत्पादन यांचं आहे, ज्याच्यामध्ये बरेच सारे पिठाचे जे प्रकार असतात ते तुम्हाला इथे बघायला मिळतील. त्यानंतर इथे चिप्सचे आयटम्स आहेत. सो ते तुम्ही म्हणजे तळून वगैरे आपण जे खातो ना, ते बऱ्याच सारे प्रकारचे आहेत. सो ते तुम्ही ट्राय करू शकता. सो मॅडम आता आपल्या बघतात काहीतरी घ्यायचं, सो लेट्स ट्राय. सो गाईज आता आपण जस्ट 2 पॅकेट्स घेतले आहेत. 60 रुपयाचं एक, पण 100 रुपयाचे 2 असे पॅकेट्स घेतले आहेत. हे नाचणीचे पूर्ण आयटम्स आहेत आणि बनवल्यानंतर फ्राय केल्यानंतर असे दिसतात. सो म्हणजे प्रॉपर घरगुती पद्धतीचं आहे सगळं, कोकणचं घरगुती उत्पादन तुम्ही बघू शकता. सो ते 2 आयटम्स आता आपण जस्ट घेतलेत. सो इथे तुम्हाला पुन्हा एकदा काहीच मसाल्याचं दुकान आहे, उकडे तांदूळ आणि कोकणातले आपले बरेच सारे स्टॉल्स आहेत इकडे. मी आता एक मिरचीचं एक पॅकेट घेतो आहे, कारण ते घरी खूप सगळ्यांना आवडतं. खारी मिरची फ्राय केल्यानंतर मस्त वाटतं. सो ते एक मिरचीचं पॅकेट आता घेतो आहे. 40 रुपयाला एक पॅकेट आहे आणि 100ला 3. सो मसाले आणि असं बरंच काही इथे बघायला मिळेल. आपली आवड कोकणी मसाले, त्यांचा हे स्टॉल आहे. सो एक पॅकेट आपण घेतलं आहे. नंतर गाईज इथे आपल्याला बरेच साऱ्या प्रकारचे लोणचे जे आयटम्स बघायला मिळतील. सो खूप सारे लोणचे आहेत, म्हणजे आंब्याची म्हणा, मिरचीचे म्हणा, अजून कसले लोणचे आहेत. लसणीचं लोणचं, मिरचीचं, परत आवळ्यांचं, सगळ्या प्रकारची लोणची तुम्हाला इथे बघायला मिळते. सो एक लोणच्याचा स्टॉल आहे. नंतर इथे वन्स अगेन लेडीज कॉस्मेटिक, पुन्हा तिथे लेडीजचे ड्रेसेस, त्याचा एक शॉप. आणि त्याच्या पुढे तुम्हाला बघायला मिळेल अगरबत्तीचं शॉप, म्हणजे सुवासिक अगरबत्ती, सेंट म्हणा, त्याचं धूप कापूर, त्याचा एक स्टॉल आहे. सो ते एक आहे. आणि इथे लास्टला तुम्हाला बघायला मिळेल जे आपण घरात छोट्या मोठ्या वस्तू वापरतो, मग त्या बर्नर म्हणा किंवा हँड ड्रायर म्हणा किंवा आपण ब्रश वगैरे वापरतो ते सगळे म्हणा, किंवा छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे ज्या एकदम स्मॉल ज्या आपल्याला यूज होतात, म्हणजे आपल्या घरात छोट्या छोट्या कामांसाठी,
ते सगळे आपल्याला बघायला मिळेल. छोटासा एक हे पण आहे बार्बेक्यू, जो 600 रुपयाला आहे आणि म्हणजे तुम्ही छोटासा बार्बेक्यू घरातल्या घरात बनवू शकता. नंतर गाईज ॲज युजल कुठल्याही जत्रेमध्ये आल्यानंतर तुम्हाला किंवा जत्रा किंवा अशा इव्हेंटमध्ये आल्यानंतर तुम्हाला जे बघायला मिळतं म्हणजे खेळणी म्हणा लहान मुलांची किंवा आकाशपाळणा तर इथे नाही आहे, बट इतर काही म्हणजे छोटे पाळणे म्हणा किंवा असं ते जम्पिंगवाला ते बलून म्हणा तो मोठावाला, किंवा इथे लहान मुलांसाठी पाण्यामध्ये छोट्या छोट्या बोट्सवाल्या तो गेम म्हणा. सो हे सारे असे काही गेम्स इथे आहेत. हे ग्राउंड इथे नवरात्रोत्सव पण भरला जातो. सो इथे बऱ्यापैकी हे मोठं ग्राउंड आहे कामगार मैदानचं. एक्झॅक्टली तुम्हाला KM हॉस्पिटलच्या समोर बघायला मिळेल. सो इथे येऊन तुम्ही येऊ शकता. नेक्स्ट इयरला तुम्हाला फक्त यावं लागेल, कारण आज लास्ट दिवस असल्यामुळे मी पण आज लास्टच्या दिवशी आलो आहे. सो जनरली मला हा ब्लॉग करायला मिळाला, नाहीतर मग मला सुद्धा नेक्स्ट इयरला यावं लागलं असतं. अप्रोच ऑफ लाईफ हे जे यूट्यूब चॅनल आहे त्यांच्या यूट्यूब चॅनलला मी व्हिडिओ बघितला आय थिंक 2-3 दिवसापूर्वी. सो मग तो व्हिडिओ बघूनच आज मी इथे आलो होतो, तर म्हटलं हा ब्लॉग आपण करूया. सो आय होप तुम्हाला हा ब्लॉग बघताना मजा येत असेल. सो गाईज पुन्हा एकदा मी म्हणेन आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. या ब्लॉगमध्ये आपण महाराष्ट्रातल्या ऑलमोस्ट सगळ्या प्रकारच्या थाली बघितल्या, ज्याच्यामध्ये म्हणजे कोकणापासून आपण अगदी साऊथ इंडियन म्हणा किंवा म्हणजे खानदेश म्हणा, कराड वगैरे त्या साईडच्या पण आपण बऱ्याच साऱ्या थाली बघितल्या. तुम्ही नक्की येऊन इथे व्हिजिट करू शकता. इथे बऱ्याच साऱ्या प्रकारच्या थाली तुम्हाला खायला मिळतील. खूप सारं मस्त फूड फेस्टिवल आहे. नेक्स्ट इयरला तुम्हाला फक्त यावं लागेल आणि त्याशिवाय बऱ्याच साऱ्या गोष्टी पण इथे अनुभवण्यासारख्या आहेत. आजचा लास्ट दिवस आहे म्हणून मी असं सांगू नाही शकत की तुम्ही आता व्हिजिट करायला या. तुम्हाला नेक्स्ट इयरला यावं लागेल. बट येस टाईम 1-1.5 तास 2 तास तुमच्या कसे निघून जाते कळणार नाही. मोस्टली जर रात्री आला तर तुम्ही रात्री जेवू शकता. आता ऑलमोस्ट 7:30 झाले, त्यामुळे मी काय आता जेवत नाही आहे, कारण मला आता घरी जायचं आहे. सो आता इथून बरेच आपल्याला लांब जायचं आहे. परेलवरून आपल्याला नालासोपाला जायचं आहे. सो आता मी बाईकने आलो आहे, त्यामुळे आपल्याला वेळ लागणार आहे. सो अजून आपल्याला 2 स्पॉट कव्हर करायचे आहेत. काल आपण काही ब्लॉग नाही केला, सो आज आपण 2 अजून भाग कव्हर करणार आहेत. म्हणून आजचा हा ब्लॉग इथला तुम्हाला खूप आवडला असेल आणि नक्कीच मी सांगेन हा स्पॉट तुम्हाला जे हॉस्पिटल आपलं KM त्याच्या समोर आहे हा. आणि पुन्हा एकदा भेटू आपण अशाच एका ब्लॉगमध्ये. यावर्षी तर आजचा लास्ट दिवस होता, म्हणून नेक्स्ट इयरला तुम्ही इकडे येऊ शकता. आणि असाच हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. टिल देन गुड बाय गाईज.